हाय गायज, नमस्कार. कशात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात कधी झाली होती आमची? 7:30 वाजता. आणि आम्हाला आज कोणी उठवलंय? सक्षमीने आम्हाला सकाळी उठवलंय 7:30 वाजता. आणि आता मॅडम खूप भारी झोपल्या ते बरं का. माझी केस बघा. सक्षमी खूप भारी झोपली, तिला मी आत्ताच झोपवलंय. आणि माझी आंघोळ झाली पण मी आवरलेलं नाहीये, म्हणून माझा असा अवतार दिसतोय. केस पण मी आत्ता बांधले तुमच्या समोर. म्हटलं पहिलं आपण आवरून घ्यावं. बेडशीट चेंज करते मी पहिली. तर सक्षमीला पाळण्यात झोपवले, छान एकदम झोपली आता सक्षमी. आणि ना तुम्हाला माझा आवाज नाही येणार म्हणून मी आता माईक लावते, कारण तसा माझा आवाज तुम्हाला येणार नाहीये. त्याच्यामुळे थांबा जरा, मला सेटिंग करून द्या माईकची. तेच बघा आता. हा प्रतीक अजिबात माझा ऐकत नाही. त्या दिवशी कपडे घ्यायला गेलो होतो, त्याला मी सांगितलं होतं, स्ट्रिक्टली सांगितलं होतं मी त्याला, 2 तुला ट्रॅक पॅन्ट आणायच्याच आहेत, काही झालं तरी. एकच ट्रॅक पॅन्ट घेऊन आला, एक टी शर्ट घेऊन आला. आता तुम्ही सांगा, कपडे किती लागतात बदलायला सारखी? म्हणजे बाहेर वेगळे कपडे, घरात वेगळे कपडे. तर त्याला सांगितलं 2 आण. नाही आणली. 2 दिवस पाणी आमच्याकडे नव्हतं आलं, मशीन नव्हती लावली. हो, आणि त्या खुर्चीवरच परत ते कपडे टाकले, खाली परत पाडले ते कपडे. इतका हा पोरगा हे ना. आणि परत मला म्हणतो, कपडे कुठे आहेत माझी? आता मी 2 बादली कपडे धुतलेत हाताने. हा, आणि ते माझे एकटीचे कपडे होते. हो, का धुतले हाताने सांग? मशीन मध्ये एवढा कपड्याचा लोड, मशीन मध्ये नाही इतक्या कपड्याचा लोड नाही बसणार, म्हणून मी हाताने धुतलेत. 1 बादली आमचे कपडे आणि 1 बादली सक्षमीचे कपडे. कळलं? कळलं? चार्जिंग नाही त्याला, काय झालं इथं? असं का होतंय मला नाही माहिती. तर गाईच पायल खोटं बोलते. सक्षमीचे आणि तिचे कपडे धुतले. तू नीट सांगायचं, माझे नाही धुतले. हो मग माझेच ना. मग तुझे सगळे मशीन मध्ये टाकलेत कपडे. धुतलेत का? हो धुतले. ती एक टी शर्ट धुतलाय. तेवढंच धुतलाय ना. पण किंमत नाही बायकोची. की प्रतीकला पायलचं काहीच नाही पडलेलं, त्याला फक्त सक्षमीचं आणि त्याचं आणि बाकीच्या सगळ्यांचं पडले, पण माझं काही नाही पडले. हे बरोबर आहे, त्याला माझं काहीच पडलेलं नाहीये. हा नेहमी मला असं नीचपणा दाखवतो, एकदम खाली खाली पडल्या दाखवत असतो. जाऊन द्या आता, काय बोलायचं. बघा पडले मी खाली. तुम्ही गाईच माईक लावलाय, माझा आवाज एवढा येत नाही. तर गाईज, तुम्ही साक्षीदार आहे सगळ्या गोष्टीची. कमेंट करा तुम्हीच. केली कमेंटच केलीये मी. 10 लोकांच्या चांगले कमेंट सोडून एक वाईट कडे लक्ष देत नाही. 10 लोकांनी चांगले कमेंट केले ना, त्याकडे लक्ष देतो. हा नेहमी मला खाली पाडतो. कसं असतं, 10 लोकांनी चांगले कमेंट केले ना, ती गेल्या उडत. एकाने कोणी वाईट कमेंट केली ना, ती धरणार. आपण तसं नाही. 10 जण मला खाली पाडतो. हे बघा, 10 कमेंट हा नेहमी मला खाली पाडतो. हे बघा, असं 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 खाली पाडतो मला. आमच्या मोबाईलमध्ये स्पेस अजिबात पुरत नाही आम्हाला. इतके सक्षमीचे व्हिडिओ झाले ते असं वाटतंय. असं वाटतंय की कधी आम्ही सक्षमीचा फेस रिव्हील करणार आहे आणि कधी ते सगळे व्हिडिओज पोस्ट करणार आहे, कारण की स्पेसच नाही मोबाईलमध्ये. आणि लॅपटॉपचा मी पासवर्ड सुद्धा विसरली. लॅपटॉप मला भेटलेला आहे मुश्किलने, त्याचा पासवर्ड विसरला. आता काय करू? आता तो मला पासवर्ड खोलायचा. आता शिरा बनवते आणि प्रतीकला पण सोबतच आज नाश्ता करतो आम्ही. तसं तर सोबतच करतो, पण आता त्याच्याकडे आहे थोड्या वेळ, तर करतो सोबत नाश्ता मस्त. इथं बनवलं आहे मी शिरा, आणि इथं आहे आज फ्लावर बटाट्याची भाजी मम्मीने बनवली आहे मस्त. या नाश्ता करायला. त्या प्रतीक खाता खाता सक्षमीला असा झोपा देते हळू. कारण की ती जेव्हा आम्ही जेवायला बसतो ना, तेव्हा ती हमखास उठते. म्हणजे एकच तोंडात घातला की बळकी उठते. तिला वास येतो. तिला पण जेवायचं असतं असं वाटतंय आम्हाला या नाश्ता करायला. मी तू आता छान छान झोपणार, तुझी झोप झाली की आम्ही तुझ्या बर छान छान खेळणार, खेळून झालं की आता आम्ही. आम्हाला दोघांना लहान मुलांची गाणं येत नाही बोलता. आम्ही असं शिकलोय सक्षमीसोबत बोलायला. आम्ही अशी गाणी म्हणतो जेव्हा ती झोपायला लागली ना तेव्हा. ऐका आता. पोरगी पोरगी आमची हुशार, अजिबात नाही रडत, रडली की मग आम्हाला होती चिडचिड, म्हणून सक्षमी नाही अजिबात रडत, रडली की काय होती आमची चिडचिड. पण सक्षमी आमची आहे खूप हुशार,
ती अजिबात नाही रडत, आता आली तिला छान छान झोप, सक्षमीत आता छान पेंगली पेंगली, आता ती 2 मिनिटात झोपणार, झोप झाली की मग ती उठणार, सर्वांशी छान छान बोलणार खेळणार, होणार सक्षमी लवकर झोप. कसं आहे मग आमचं गाणं? तुम्ही सारखं ऐकत असता आमचा स्पेसफुल झाला. सक्षमीचे व्हिडिओ तर काढावेच लागतात आम्हाला आठवणी म्हणून. आणि लॅपटॉप उघडून आता मी त्या दिवशीच बसतो होतो सगळा रिकामा स्पेस करायला, तर पायलनी कुडाणा करून ठेवला आहे. माझ्या लॅपटॉपला पासवर्ड टाकला आहे आणि काय झालेलं पाहिजे पुढं, पायल लॅपटॉपचा पासवर्डच विसरली. कसं करायचं सांगा तुम्ही? सक्षमी सांगा तुम्ही कसं करायचं, कसं स्पेस मोकळं करायचा? सारखा स्पेस फुल होतो, ब्लॉग नीट करता येत नाही आपल्याला, काय नाही कसं करायचं सांग. हां बोल तुझी मला बोल. आपण खाऊ नकोस ते मारेल, हात चोक तिथं गप चोक ना. भेटला का पाहिजे पासवर्ड? काय पासवर्ड आठव आता, त्याशिवाय स्पेस सगळं त्यात जाणारच नाही. असा पायलने कुठं ना केला आहे गाईच, कारण आम्ही लॅपटॉप सारखा यूज नाही करत, सारखं आमची हाताळण्याची गोष्ट नाही आहे. मी नव्हता पासवर्ड ठेवला, मी पायल करतील तर मग लॅपटॉपचा पायलने पासवर्ड टाकला, कारण ते आमचे लग्न व्हायच्या आधी पायल काय लॅपटॉप होता ना, घरातलं कोणी बघायला नको म्हणून तिने लॅपटॉपला पासवर्ड टाकून ठेवला होता. झालं कुठं नाही, राहून देता रडू. काय ग सोना काय नेली गाई झालेला आहे, पायलनी पासवर्ड काढलेला आहे. नशीब बाबा माझं, नाही तर लय कुठं झाले असते आमचे. बाकी तुमच्या बायको आहे तुझी काय पासवर्ड होता? नाही सांगू शकत आता. अरे सांग म्हणजे रेकॉर्डिंग राहील रे. माझ्या डोक्यात रेकॉर्डिंग आहे माझ्या. बरं जाऊन सक्षमीला घे तू हो आणि मी तोपर्यंत ट्रान्सफर करतो डाटा सगळा. काय झालं त्या दिवशी प्रतीकने एक तास प्रतीकेनं करत होतं ट्राय, त्याला पासवर्ड नाही. मी त्याला सांगितलं होतं, सगळे पासवर्ड मी त्याला सांगितले होते, पण तरी पण ते नाही झालं. पण जेव्हा पासवर्ड टाकतो ना त्याला बरोबर जमतो तो खोलायला, असं असतं. हो ते पण आहे. विसरला असं तरी पण तो बरोबर टाईप करतो त्या टायमिंगला. चला माझा काय फोन झालं असते माहिती वाटतं का, सक्षमीला ना कफ झालाय, त्याच्यामुळे ती खूप किरकिर करते. मला सांगा कमेंट करून काय करू मी त्याच्यावरती, आणि ती रडती तर ते मला बघवत नाही, असं माझा विषय झालाय. तुम्ही सांगा मला उपाय सांगा. बरं चला. प्रतीक खेळतोय सक्षमी सोबत, तिला हा सक्षमी खेळते प्रतीक सोबत. माझ्या कपड्यांच्या घड्या करून झाल्या माझ्या. आज खूप कपडे होते सक्षमीचे धुवायला, मग ते सगळं आणले. हे बघा इथंच ठेवलेले आहेत, अजून अर्ध्याच्या घड्या केल्या ते, पण लक्षात आलं की कुकर पहिला मी लावायला जाते. आज मी बनवते डाळ पालक. डाळ पालक बनवू आज, काय म्हणतोय? डाळ पालक बनवू आज डाळ पालकच बनवते. डाळ पालक भात एवढं जेवण बनवते, कारण की ना मी ठरवलंय की जेव्हा सक्षमी झोपत असते तेव्हा मी काहीतरी एक्स्ट्रा काम करू. ह्या टायमाला जे माझे प्रमोशनचे कामं असतात ते मी उरकून पहिली खाली जाऊ. आज काय मला प्रमोशनचं काम नव्हतं, मला रात्री करायचं एक प्रमोशन, म्हणून आता मी चालली खाली किचनमध्ये. सक्षमी माझ्याकडे करते. कसं आपण किचनमध्ये जाऊन पटकन कुकर लावून वरती येते, परत हे आल्यावर मी आवडते. इथं मी लावलाय डाळ पालक बनवणार आहे, तर त्याला कुकर लावलाय मी. पहिला पालक शिजून घेते. कांदा, टोमॅटो, थोडेसे शेंगदाणे असे टाकले, हळद, मीठ सगळं साहित्य. इथं ठेवते मी चहा. आणि अजून पाणी नाही आलंय. पाणी नाही आमचं, तर काय करायचं? फक्त स्वयंपाक बनवायला पाणी नाही, बाकी पाणी नाही. आज तर सक्षमीच्या आंघोळीला सुद्धा पाणी नाही. काल पाणी नाही आलं म्हणून खूप जास्त प्रॉब्लेम झालाय. दोन्ही आमच्या टाक्या रिकाम्या आहेत, दोन्ही सुद्धा. खालची पण टाकी रिकामी आहे आणि वरची पण. पाणीच नाही. एवढ्या मोठ्या टाक्या आहेत वरती, पण घरात वापरायला पाणी नाही आहे. फक्त ही टीप पण एवढंच पाणी आहे फक्त स्वयंपाक बनवायला. बापरे, त्याच्यापेक्षा पण कमी आहे. त्याचं पण पाणी वापरायला लागणार आहे. एवढंच पाणी आहे थोडंसंच. आणि या माठात प्यायचं पाणी आहे, हे पण प्यायचंच आहे, पण हे स्वयंपाकाचं पाणी आहे ते तर खूप कमी आहे. काय करायचं आता? जाऊन दे, चहा पिऊ. येईल तोपर्यंत पाण्याची वाट बघू, कधी येते पाणी. लय वैताग आलाय गाईस, खरंच पाण्याने आमची तर लय वैताग आणला. काय ती पण वैतागली पाणी. ती पण वैतागली. आंघोळ नाही अजून, ती अजून आंघोळ नाही, त्यामुळे ती पण वैतागली. तर समजून घ्या काय बोलायचं सक्षमीचं. आता आज आंघोळ 7 वाजले, पायल तर स्वयंपाक लवकर झालाय आणि पायल सक्षमीमुळे अडकून बसली परत. बिचारीचं असंच होतं पायलचं, एक काम लवकर करायला गेलं तर एक काम उशिरा होतं. म्हणजे मी आता आराम करणार, पण तसं काहीच होत नाही. आणि जेव्हा मला असं वेळ असतो ना माझ्याकडे खूप वेळ, आता मी
स्वतःसाठी टाइम देणारे त्या दिवशी तसंच होतं. असंच होतं असंच. असं का होतं काहीच. मी याच का म्हणतोय की सो सॅड न्यूज. हे बघा सक्षमी आमची बघा कशी रडतीये. हा सांग पिलू. हा अशी रडते ना. म्या. तर सक्षमीला झोपू आलाय आणि तिला भूकू पण लागलाय. हा मग तिला गुंदलणार आणि भुकू भुकू करणार. भुकू भुकू नाही, झोपू झोपू करणार काहीच. हो रडायचं नसतं. अगं माझी सोना. गाईस मी सक्षमीला अशी बोलते ना, मम्मी अगं माझे पिल्लू असं बोलते ना. मम्मी सोनू दादू पप्पा सगळं शिकले ते असंच बोलायला. तू तिला पहिले घे. तिला तुझ्या हाताची ऊब लागू दे. हो तिलाच घेणार आहे मी. तिला नको घेऊ तर मी कोणाला घेऊ. आधी मम्माला मा ओजे मम्माला मम्मा झोपती लवकर. हो काय ग काय बोलायचंय तुला. तिला बोलायचं भुकू लागली मम्मा तू बांधतीये का मला. मग ठीक आहे ना. कारण तिला मुलं घातली ती आज लय चिडचिड करणारी पोरगी. हो मला काय वाटतं जरी नाही ना आलं नाहीच आलं तर पाणी येणार ना. असं कसं पाणी तिला पुसून घेऊ. ना असं कसं आंघोळ येणार. पाणी येणार नाही. पाणी येणार नाच. बघू ना सकाळी आलं तर मला आता येणार पाणी पण उशिरा येईल. हे बघा इथं सक्षमीला कसं खेळवतोय सोनू. तो गेला होता पनीर द्यायला आत्ताच आलाय आणि आमच्या इथे 2 दिवसांनी पाणी आलंय. हा सांगते रे आमच्या इथं पण आलंय तुमच्या इथं पण आलंच असेल. काय लोकांची तुमच्या इथं पण आलं असेल 2 दिवसांनी पाणी. काय प्रॉब्लेम दिवसभर पाणी नव्हतं. सक्षमीचे कपडे झाले माझी आंघोळ झाली प्रतीकची आंघोळ झाली दिवसभर पाणी नव्हतं. तुम्ही इमॅजिन करा कसं झालं असेल मला. आणि आता सक्षमीला आज ना 8:30-9 वाजता आंघोळ घालून गेला मी. माझा स्वयंपाक तर 7लाच झाला होता. काय करू पण आता ऑप्शन नाही पाण्यामुळं. आता मी पाणी भरतीये. हे कपडे धुवायचे ते आणि ह्या मशीन मध्ये सुद्धा कपडे आहेत. आता तुम्ही इमॅजिन करा कसं झालं असेल आम्हाला विदाऊट पाण्याशिवाय. ह्या मशीन मध्ये कपडे सकाळी लावलेले अर्धीच मशीन झाली कारण की पाणी पूर्ण नव्हतं त्यात. आता अर्धी परत सुरू करावी लागेल पण आमची मोठी जी टाकी आहे ती भरल्याशिवाय बारक्या टाकीत पाणी येत नाही. आणि हे बेडशीट सुद्धा धुवायचं आहे. सक्षमीचे कपडे अजून एवढे आहेत. हे बाळूच आहेत सगळे सक्षमीचे. आता काय करायचं कसं कळतच नाहीये. पण आता मी हा हंडा काढलाय खालून प्रतीकनी. ह्याला घासून भरायचंय. ही बॉटल भरून ठेवली आहे. हा माठ धुवून भरलाय. हे प्रोडक्ट द्यायचंय म्हणून वरतीच ठेवलेलं आहे. हे पॅक करायचंय हे आणि हे घासून आता भरते मी पाणी. म्हणजे कसं प्यायला तरी होईल. आणि सक्षमीला आहे ना मी कधी कधी ना तिचे रोज तिचे ना मी हात आणि तोंड आणि पाय वगैरे तिचे ना गरम पाण्याने पुसून घेते सकाळचे. तर त्यासाठी ना मला हे एक्स्ट्रा पाणी लागणार आहे त्यासाठी भरून ठेवते मी. आणि प्यायला पण त्याचा यूज होईल. आम्हाला वापरायचं तर असेलच. जरी आता नाही टाकी भरली तरी पप्पाला सकाळी उठवावं लागेल की परत मोटर चालू करा. बाळा शीट तू ते सकाळी पण नाही येणार. बापरे थांबा गाईज मला पहिलं पाणी भरून द्या. भुकुले लागली नाही ललायचं नाही ललायचं. गाईज माझं इथे जेवण चाललंय आणि सक्षमी पण आता सुटली. झालं तुला पण भूक लागली माहिती मला. थोड्या नंतर खाते मला 10:30 वाजता जेवायला पार. हो सक्षमीला पण भूक लागलाय. सक्षमीला पण उशीर लागला दूध प्यायला. हो झोपायला माझं पिल्लू नाही लढत कधी. मग आज का लढत तिला भूक लागलंय. हो नाही अगो उई गुड गर्ल. असेच करायचं. लढायचं कशाला. राहील का ती माझं खाऊनच पर्यंत. नाही थोडं पाच तिला. ठीक आहे तर मी अर्ध जेवण करते. हा नंतर खाते. नंतर खा ती शांत होईल. तर आता रात्रीचे 11:30 वाजले ते. आणि आज आम्हाला जेवायला खूप जास्त उशीर झाला. कारण तर तुम्हाला माहितीच आहे पाण्याने खूप जास्त गोंधळ केला होता. पाणी भरावं लागलं. मग पाणी भरल्यानंतर भाकरी कराव्या लागल्या. माझा स्वयंपाक तर झाला होता 7 वाजताच करून. म्हणजे भाजी आणि भात मी 7 वाजेपर्यंत उरकलं होतं. पण मला भाकऱ्यांना 10 वाजले भाकऱ्या करायला. सक्षमीच्या आंघोळच मध्ये होती. आणि मला एक खूप कॉमन प्रश्न विचारला जाणार तो म्हणजे तुम्ही
ब्रेस्ट फिडिंग करता का फॉर्म्युला मिल्क सक्षमीला देता? तर आता तरी सध्या तरी ब्रेस्ट फिडिंगवरतीच आहे मी. आणि फॉर्म्युला मिल्कचं मी नाही ऑप्शन आत्ता तरी ठेवलं माझ्या नाही का सक्षमीच्या रुटीनमध्ये. कारण की फॉर्म्युला मिल्कचं आहे ना, मी भरपूर जणांकडनं ऐकलं आहे की फॉर्म्युला मिल्कने ना फक्त बेबींची आहे ना तब्येत होती, बाळाने एकदम असं गुटगुटीत दिसतं, पण बाळाला आहे ना एकदम असं स्ट्रॉंग, म्हणजे ते काहीच नसतं, एकदम असं थोडंसं वीक असतं बाळ फॉर्म्युला मिल्कचं. मी बघितलं आहे खूप जणांचं. म्हणून सध्या तरी ना मी तो ऑप्शन आम्ही नाही म्हणून नाहीच ठेवला आहे. दोघांनी पण, प्रत्येकाने आम्ही ठरवलं आहे की सक्षमीला फॉर्म्युला मिल्क आपण नाही चालू करायचं आहे. त्याच्याने फक्त तिची तब्येत होणार आहे, ती स्ट्रॉंग मजबूत नाही होणार आहे. आईच्या दुधात जी ताकद असते ती फॉर्म्युला मिल्कमध्ये एवढी नसती असं तर मला वाटतं. तुम्ही सांगा कमेंट करून. आता मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुमच्याशी सगळ्यांची शेअर करते आहे. मला बाकीचं एवढं नाही माहिती, पण मी ऐकलंय ते तुम्हाला सांगते मी. सक्षमीमध्येच रडायला लागली आहे आणि आम्ही 2 दिवसानंतर कपड्याची मशीन लावली. इतके कपडे होते, मी तरी सकाळी हाताने कपडे धुतले ते अर्धे, आणि हे अर्धे कपडे मशीनला लावली होती. ती मशीन आत्ता झाली आहे, आता 12 वाजले, आत्ता मशीन झाली. हे आत्ता कपडे वाळत टाकायचे. आता मी घरातच कपडे वाळवणार आहे, बाहेर नाही टाकत आता रात्रीचे, म्हणून घरातच कपडे वाळवते. सक्षमी खूपच रडायला लागली आहे. आणि सक्षमीचे तर इतके कपडे ना, रोज 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 सक्षमीचे इतके कपडे धुवून आहे ना, मी तर पागल झाली. आणि इथून पुढे सक्षमीचे खूप सारे कपडे पडणार आहे. आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की मला डाएटबद्दल पण भरपूर जणांनी विचारलं आहे, दीदी तू काय डाएट करते मिल्क सप्लाय चांगला राहण्यासाठी, तू काय खाते काय नाही. आता बघा, मी नॉर्मल तुम्हाला ब्लॉगमध्ये